साखरपुडा, लग्न, वाढदिवस अशा फंक्शन्सना आपण सगळेच जण छान गेटअप्स आणि मेकअप करत असतो, कारण आपल्याला खूप छान दिसायचं असतं. पण दररोज छान दिसण्यासाठी काय करता येईल ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी काय स्किन केअर करायची याच्या 7 टिप्स मी तुम्हाला देणार आहे. शिवाय या व्हिडिओमध्ये मी अशी खास टिप देणार ज्यामुळे तुमच्या त्वचेला गुलाबी गोरी झाक येईल. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नंबर 1, माझ्याकडे रोज नवीन ताई सुंदर दिसण्यासाठी अर्थात चेहऱ्याच्या स्किनच्या ट्रीटमेंटसाठी येत असतात. त्या प्रत्येक ताईला वाटत असते की आपण रोज सुंदर दिसले पाहिजे. तर रोजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यात जर आपला चेहरा सुंदर दिसायचा असेल तर काय करता येईल बुवा, असा विचार करताना मला पेशंटच्या अनुभवातून कळलेल्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यात पहिल्यांदा सकाळी अंघोळीनंतर प्रत्येकाने आपल्या स्किनवर मॉइश्चरायझर लावलाच पाहिजे, कारण अंघोळीमुळे स्किन आपली ताजीतवानी होते, रिफ्रेश होते. त्याची टवटवी ही लॉक करून ठेवण्यासाठी स्किनवरती मॉइश्चरायझर लावा. नंबर 2, यानंतर मेबेलिनी, लॅक्मे सारख्या चांगल्या ब्रँडचा प्रायमर आपल्याला चेहऱ्यावर लावायचा आहे. हा प्रायमर लावत असताना शक्यतो डोळ्याच्या भोवती लावूच नका. फक्त हाय पॉईंट्सला लावलात तरी देखील चालेल आणि संपूर्ण चेहऱ्यावर हळूवार 8च्या आकारात मसाज करून लावलात तरी चालेल. प्रायमर हा मेकअपचा बेस असतो, त्यामुळे मेकअप करताना अगोदर प्रायमर लावणे जास्त गरजेचे आहे. याने जो चेहऱ्यावर ग्लो येतो ना, तो फार अप्रतिम ग्लो असतो. नंबर 3, आता आपण चेहऱ्यावरती फाउंडेशन लावणार आहोत. तेही मेबेलिनी किंवा लॅक्मेचेच घ्या. आपल्या चेहऱ्याच्या ट्रीटमेंटनुसार आपल्याला मेबेलिनी, लॅक्मे किंवा लॉरियलचे प्रॉडक्ट सूट होतात. त्याचे मेकअपमध्ये रिझल्टसुद्धा उत्तम येतात. आता हे फाउंडेशन चक्क बोटाने ठिपके लावून चेहऱ्यावरती हळूहळू पसरून घ्या. सर्वात बेस्ट फाउंडेशन आपल्या बोटानेच व्यवस्थित लावता येते. फक्त हायजेनिक कंडिशन सांभाळा. आपण फाउंडेशनची करेक्ट एक्झॅक्ट शेड निवडायला हवी. आपल्या स्किन टोनप्रमाणेच फाउंडेशनची शेड विकत घ्यायची असते. नंबर 4, कलर करेक्टर. कलर करेक्टर हा थोडा ऑरेंज कलरचा असतो. तुम्हाला डोळ्याच्या आसपास किंवा चेहऱ्यावर कुठेही डार्क स्पॉट किंवा स्किन टॅन असेल तर त्याचा कलर करेक्टर वापरून मॅच करून घेता येतो. हा कलर करेक्टर देखील बोटानेच हळूवार लावून त्याला हलकेच पसरवून घ्या. नंबर 5, आपल्या कलर टोनपेक्षा 2 टोन वरचा असा कन्सिलर आपल्याला निवडावा लागतो. नायकाचा कलर करेक्टर जो क्रीम कलर करेक्टर पॅलेट म्हणून बाजारात मिळतो तो आपल्याला वापरता येतो. तो देखील आपल्याला चांगला सूट होतो. या कन्सिलरमुळे डोळ्यांच्या भोवतीची स्किन हायलाईट होते. नंबर 6, आता चेहऱ्यावर ब्रॉड ब्रशने लॅक्मेचा कॉम्पॅक्ट पावडर लावा आणि त्याला स्किनवर आपल्या चेहऱ्याच्या फिट करण्यासाठी थोडा स्पंज घेऊन स्पंज करून घ्या. नंबर 7, आता आपला स्किनचा मेकअप झाला आहे. आता आयब्रोज पेन्सिल वापरून आयब्रोज रेखीव करून घ्या. आय लॅशेसला छान मस्कारा लावून लिपस्टिक लावले की झाला तुमचा मेकअप तयार. आता मघाशी कमेंट केल्याप्रमाणे तुम्हाला एक छानशी टिप देणार आहे. आता तुम्ही ओठांसाठी जी लिपस्टिक वापरली तीच लिपस्टिक बोटांवर फिक्कट पसरवून घ्या आणि तीच गालांवर डॅब करून छानशी गुलाबी गोऱ्या रंगाची हलकी शेड तयार करा. त्यासाठी तुम्हाला वेगळा ब्लशर घ्यायची गरज नाही. तुम्ही लाजल्यासारख्या छान गोड गुलाबी शेड चेहऱ्यावर तयार होते. तुम्ही सुंदर दिसण्यासाठी आपली चेहऱ्यावरची जी ट्रीटमेंट घेता ती ट्रीटमेंट सुरू असताना तुम्हाला काय मेकअप करायचा या संदर्भातलं मार्गदर्शन इथं आम्ही केलं. आम्ही सतत त्या संदर्भात तुम्हाला मदत व मार्गदर्शन करत असतो. तरी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण आमचे नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला एकदम फुकट आहेत. तरी या व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी जर काही समस्या असतील, शंका असतील तर या खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आरोग्याविषयी जपून राहा, काळजी घ्या आणि मस्त राहा. नमस्कार. संपर्कासाठी पत्ता डॉक्टर वेद पाठक, 18 गुरुवारपेठ, कासार गल्ली, कालिका देवी बँकेसमोर, कराड. मोबाईल नंबर 9881 87 11 53.